4 वर्षापूर्वीची घटना आहे. आम्ही कोकणामध्ये फिरायला गेलो होतो आणि फिरायला गेलो असता रस्त्यात एका ठिकाणी 2 फाटे फुटले होते. एक होता डावीकडे आणि दुसरा होता उजवीकडे. तिथे डायरेक्शन बोर्ड्सही नव्हते. आम्ही एकाच जागेला 5 मिनिटं थांबून राहिलो, पण पुढील मार्ग सुचतच नव्हता. पण नंतर विचार केला, कुठेतरी सुरुवात करायला हवी आणि असा विचार करून आम्ही डावीकडे टर्न घेतला. आणि 10 ते 15 किलोमीटर गेल्यानंतर आमच्या लक्षात आलं, आपला रस्ता चुकला आहे. पण लक्षात ठेवा, रस्ता चुकला होता पण प्रयत्न बरोबर होते. कारण चुकीबरोबर हा विचार करून एकाच जागी थांबून राहण्यापेक्षा आयुष्यामध्ये सुरुवात केलेली केव्हाही चांगली. जर मी सुरुवातच केली नसती तर कदाचित मी पुढेच गेलो नसतो. मी त्याच जागी अडकून राहिलो असतो. माझा प्रवास पूर्ण होऊ शकला नसता. आणि असंच काहीसं घडतं आपल्या सुंदर आयुष्यामध्ये. बऱ्याच वेळेला दिशा चूक की बरोबर, रस्ता चूक की बरोबर यामध्ये अडकून आपण सुरुवातच नाही करत. चूक की बरोबर या जाळ्यात अडकून राहण्यापेक्षा सुरुवात केलेली केव्हाही चांगली. कोणतीही गोष्ट चूक की बरोबर नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करणे थांबत नाही, जोपर्यंत आपण एखादी चूक मुद्दामून करत नाही, जोपर्यंत आपण सुरुवात करणे थांबत नाही. सुरुवात करा. चुकी बरोबर हे लेबल लावू नका. सुरुवात करणं हेच महत्त्वाचं. थँक्यू.